पोटात मुरडा येतोय, सारखं सारखं पळावं लागतंय मलप्रवर्तनासाठी, तर हे IBS ची लक्षणं असू शकतात. म्हणजेच इरिटेबल बॉवल सिंड्रोम, त्यालाच आयुर्वेदामध्ये ग्रहणी म्हणतात. आणि त्याचबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. IBS ची लक्षणं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, काय ट्रीटमेंट केली जाते आणि घरगुती काय उपाय असतात, याचं सविस्तर चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर IBS ला ग्रहणी असं म्हटलंय आयुर्वेदामध्ये. ग्रहणी म्हणजे काय की जी ग्रहणाचं काम करते, अन्न ग्रहण करणे, तिचं पचन करणे, सारं पित्त विभजन करणे, म्हणजे जे नको असलेला भाग आहे तो शरीराच्या बाहेर टाकून देणं आणि जो चांगला भाग आहे त्याचं शोषण देखील करणं, ही सगळी ग्रहणीची कार्य आहे. मग यांच्यामध्येच काहीतरी बिघाड होतो आणि त्याच्या स्वरूपातली आपल्याला लक्षणं दिसतात. तर काय लक्षणं आहेत IBS ची? 3 महत्वाची लक्षणं. एक, पोटदुखी, पोटात मुरडा आल्यासारखं दुखतं. हे पोटदुखी ही तुमच्या मलप्रवर्तनाशी संबंधित असते. दुसरं, मलप्रवर्तन ही कधी पातळ होते, कधी घट्ट होते, म्हणजे कॉन्स्टिपेशन सारखं पिक्चर असतं. दिवसभरात अगदी 6 ते 8 वेळा जावं लागतं. मलप्रवर्तनाबरोबर चिकट असा पदार्थ पण पडतो, त्याला म्युकस असं म्हटलं जातं. तिसरं लक्षण, ग्रहणी हे अग्नीचं ठिकाण आहे, म्हणजेच पचनाशी रिलेटेड आहे. मग अग्नी मांद्य होतं, अग्नी विकृत होतो आणि त्यामुळे जे काही आपण आहार घेतो त्याचा न पचलेला भाग हा तसा शरीरामध्ये राहतो, त्याला आम असं म्हणतात. आणि या आम संचितीमुळे अनेक लक्षणं दिसतात, जसं की आळस येणं, थकवा येणं, दोषांचं संतुलन बिघडलेलं असतं. त्यामुळे अगदी तोंडाला चवही नसते, भूकही लागत नाही, फक्त वेळ झाली म्हणून खाल्लं जातं. तर या IBS ची कारणं काय? 4 मुख्य कारणं. पहिलं म्हणजे तुमची गट हेल्थ डिस्टर्ब होणं. म्हणजे गट आणि ब्रेन ॲक्सिस तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. जेव्हा गट हेल्थ डिस्टर्ब होते तेव्हा आपल्याला काही मानसिक लक्षणं पण दिसतात आणि शारीरिक लक्षणं पण दिसतात. मग ही गट हेल्थ बिघडते कशामुळे? मानसिक ताणतणाव, एन्झायटी, डिप्रेशन, चुकीच्या वेळेला, चुकीच्या पद्धतीने, चुकीचे कॉम्बिनेशन्स असलेले अन्नपदार्थ घेणं, पोट भरलेलं असतानाही पुन्हा खाणं, ज्याला अध्यशन असं म्हटलं जातं. अशा अनेक कारणांमुळे गटमध्ये असणारे जे चांगले बॅक्टेरियाज आहेत ते डिस्टर्ब होतात, त्यांचं प्रमाण कमी होतं, गट परमियाबिलिटी वाढते आणि मग द्रवमल प्रवृत्ती स्टार्ट होऊन जाते. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे फूड इंटॉलरन्स, फूड सेन्सिटिव्हिटी आणि फूड इन्फेक्शन. आता आपण बघतो साधारण लॅक्टोज इंटॉलरन्स आपल्याला खूप लोकांमध्ये बघायला मिळतोय. फूड इन्फेक्शन झाल्यानंतर सुद्धा जी इम्युनिटी असते ती थोडी अल्टर होऊन जाते आणि म्हणून IBS ची जी लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षणं दिसतात. तिसरं महत्वाचं कारण मानसिक जे काही आजार आहेत, डिप्रेशन, एन्झायटी सारखे, किंवा अति प्रमाणामध्ये क्रोध, चिंता, भय, ह्या सगळ्या गोष्टींमुळे गट ब्रेन ॲक्सिस डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे IBS ची जी लक्षणं आहेत ती निर्माण होऊ शकतात. चौथं आणि महत्वाचं कारण आयुर्वेदानुसार ते म्हणजे विरुद्ध आहार, म्हणजे इनकम्पॅटिबल फूड कॉम्बिनेशन्स घेणं. साधं उदाहरण, दुधाबरोबर फळं घेणं किंवा चहा चपाती खाणं. या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा शरीरामध्ये आम संचिती होते. तो आम अग्नीला दूषित करतो आणि मग पचनाशी रिलेटेड अनेक आजार निर्माण होऊ शकतात. कारण रोगा हा सर्वेपी मंदाग्नौ, अग्नी मंद झाल्यामुळे सगळे रोग निर्माण होतात असं वाग्भटाचार्यांनी म्हटलेलं आहे. इतर कुठल्या आजारांमुळे IBS सारखी लक्षणं तर नाही आहेत ना, याच्यासाठी कोलोनोस्कोपी, स्टूल एक्झामिनेशन किंवा बेरियम स्टडी यासारखे स्टडी सुद्धा डॉक्टर सजेस्ट करू शकतात. IBS कडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण त्याचे लॉंग टर्म मुळे शरीरावर खूप दुष्परिणाम होऊ शकतात. 4 महत्वाचे दुष्परिणाम. जर क्रॉनिक कॉन्स्टिपेशन असेल तर पुढे जाऊन पाईल्स, फिशर होऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं, IBS मध्ये गट ब्रेन ॲक्सिस डिस्टर्ब झालेला असतो आणि गटची परमियाबिलिटी वाढलेली असते. त्याच्यामुळे न्यूट्रिशनल जे ॲब्झॉर्प्शन प्रॉपर व्हायला हवं ते तेवढं होत नाही. त्यामुळे डेफिशियन्सीज होणार आहेत. व्हिटॅमिन B12 आणि D यांची डेफिशियन्सी तर खूप कॉमन असते IBS च्या रुग्णांमध्ये. आणि तुमचं जे काही क्वालिटी ऑफ लाईफ असतं ते पण पुअर होऊन जातं, कारण जे काही मलप्रवर्तनाचे वेग येतात ना ते कुठेही, कधीही आणि किती वेळा येतात. तर तुम्ही जर कुठल्या सोशल फंक्शन मध्ये असाल तर तुम्हाला ते खूप डिप्रेसिंग वाटतं, त्याने लगेच एन्झायटी वाटू शकते. म्हणजेच काय की तुमची क्वालिटी ऑफ लाईफ सुद्धा हॅम्पर होऊ शकतं. IBS ची ट्रीटमेंट काय करतात किंवा घरगुती काय उपचार केले गेले पाहिजे? तर ट्रीटमेंट मोडॅलिटीज मध्ये कुठलाही आजार बरा करण्यासाठी निदान परिवर्जन हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही अध्यशन करू नका किंवा विरुद्ध आहार घेऊ नका, पचायला जड अन्न पदार्थ खाऊ नका, पॅकेटेड प्रोसेस फूड खाऊ नका, कॅफेनचं प्रमाण लिमिट करा किंवा अगदी टाळलं तरी चालेल. आहार घेताना पचायला हलका घ्या, थोड्या प्रमाणामध्ये वारंवार घेतलात तरी चालेल. आणि खूप महत्वाचं म्हणजे आहार घेताना खरंच आपल्याला भूक लागलीये का याचा देखील विचार करा. भूक लागलेली नसताना फक्त वेळ झाली म्हणून जेवण करणं हे देखील अनेक आजार निर्माण करू शकतं. म्हणजेच काय, आहार किती, कोणता, कसा आणि कधी घ्यावा याचा तारतम्याने जर विचार केला गेला तर तुम्हाला जे IBS ची लक्षणं दिसतात त्याची सिव्हिअरिटी पण कमी होईल आणि तुम्ही IBS पासून पूर्णपणे बरे सुद्धा होऊ शकता.
लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायला पाहिजे, म्हणजे व्यायाम करा. व्यायामाने काय होतं, हॅपी हार्मोन सिक्रेट होतात, ते जास्त वाढले की आपोआप तुमचे एन्झायटी डिप्रेशन कमी होणार, आपोआप लक्षणं तज्जन्य कमी होणार. झोप वेळेवर घ्या, पुरेशी घ्या, त्यामुळे काय होईल, तुमचं बॉडी हिलिंग होत असतं झोपेमध्ये. जेवढे रात्रीचे जागरण कराल तेवढी IBS ची लक्षणं जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतील, म्हणून लवकर झोपा. मानसिक ताणतणाव, एन्झायटी डिप्रेशन कमी करण्यासाठी ध्यानधारणा, योगा, मेडिटेशन हे तर करा, पण अगदी गरज लागली तर जे थेरपिस्ट असतात त्यांच्याकडून CBT किंवा सायकॅट्रिस्ट कडून CBT थेरपी सारख्या थेरपीत सुद्धा करून घेऊ शकता आणि आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने शिरोधारा सुद्धा घेऊ शकता. ऍक्च्युली IBS मध्ये तुम्ही आहार घेताना किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायच्यात याच्यामध्ये व्यक्तिपरत्वे, प्रकृतीपरत्वे आणि कोणत्या प्रकारचा IBS आहे याच्यानुसार व्हेरिएशन येऊ शकतं. कारण IBS मध्ये एक IBS असतो ज्याच्यामध्ये डायरिया असतो, एकामध्ये कॉन्स्टिपेशन असतं, एकामध्ये मिक्स पिक्चर असतं आणि आयुर्वेदानुसार सुद्धा वातज, पित्तज, कफज आणि त्रिदोषज अशा प्रकारची ग्रहणी वर्णन केलेली आहे. पण सर्वसामान्यपणे तुम्ही प्रीबायोटिक, प्रोबायोटिकचा पदार्थ असतात जसं की ताक आहे किंवा लोणचं, वैद्यांच्या सल्ल्याने त्रिफळा चूर्ण या गोष्टी सुद्धा घेऊ शकता. औषधांचा विचार करताना दीपन, पाचन आणि ग्राही अशी औषधं घेतली पाहिजेत. अग्निदीपन व्हायला पाहिजे कारण अग्निमांद्य झालेलं आहे, आम तयार झालाय तो पचला पाहिजे म्हणून पाचन औषधं पाहिजे, द्रवमल प्रवृत्ती होती म्हणून ग्राही औषधं पण घेतली पाहिजे. तर आयुर्वेदामध्ये सर्वसामान्यपणे सुचवलेली औषधं म्हणजे बेलफळ, कुटज, ताक, पण त्याचबरोबर काही औषधी कल्प जसं संजीवनी वटी, कुटज घनवटी, बिल्वावलेह, हिंगवाष्टक चूर्ण यासारखी औषधं सुद्धा वैद्यांच्या देखरेखीखाली तुम्ही घेऊ शकता. ताक कसं घ्यायचं तर गोड आणि ताजं ताक, तुम्ही त्या ताकामध्ये धनेजिऱ्याची पूड टाका, मठ्ठा करून घ्या, त्याला हिंगाची फोडणी द्या किंवा जेवणापूर्वी, जेवण सुरू करताना पहिल्या घासाबरोबर थोडं एक चिमूटभर भाताबरोबर चिमूटभर हिंग मिसळा आणि तो भाताचा एक घास घ्या किंवा जेवणापूर्वी अर्धा तास आलं आणि सैंधव हे सुद्धा घेऊ शकता. मला असं वाटतंय की IBS ची लक्षणं, त्याचे दुष्परिणाम आणि तुम्ही घरगुती काय करू शकता याचा तुम्हाला थोडा अंदाज आला असेल. पण कुठलीही औषधं ही वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्या, कारण आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट नाहीत असं म्हणतात, पण प्रकृतीनुसार, व्याधीच्या सिव्हिअरिटीनुसार, कोणता दोष वाढलाय याच्यानुसार भिन्न भिन्न औषधं दिली जातात. एकच औषध सगळ्यांसाठी नसतं. तुम्हालाही जर पचनाशी संबंधित कोणत्याही समस्या किंवा आजार असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. आम्ही होलिस्टिकली तुम्हाला तुमच्या आजारापासून मुक्त करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू.